राम राम मित्र, भटक्याजीरावच्या नजरेतील दुनियात आपल्या सगळ्यांचं स्वागत बरं. आज जरा वेगळं ठिकाण दाखवणार आहे. चारी बाजूंनी पाणी आणि मधोमध एक शांत असं सुंदर बेट. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय एक अशा ठिकाणी जिथे चारी बाजूंनी पाणी आहे आणि मधोमध आहे सुंदर, शांत आणि निवांत असं बेट. शहराच्या गडबडीत हरवलेलं मन इथे आल्यावर आपोआप शांत. या बेटावर यायला रस्ता नाही. इथे यायचं असेल तर बोटीतून यावं लागतं. हळूहळू पुढे सरकणारी बोट आणि पाण्यावर उमटणाऱ्या लाटा आणि आजूबाजूला फक्त आणि फक्त निसर्ग. हा प्रवास इतका सुंदर आहे की बेट कधी जवळ येतं कळत सुद्धा नाही. बेटावर पाऊल टाकताच एक वेगळीच हवा जाणवते. नाही हॉर्नचा आवाज, नाही गर्दी, फक्त आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची हलकी झुळूक. इथे थांबलं की वेळ जणू थांबते आणि मन आपोआप निसर्गात मिसळून जातं. या बेटावर एक छोटंसं मंदिर आहे. इथे येऊन बसलं की मनातली सगळी धावपळ शांत होते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे देवस्थान खरंच वेगळीच ऊर्जा देऊन जातं. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की वाल्मिकी ऋषींनी जे रामायण लिहिलं ते याच बेटावर लिहिलं. थोड्या वेळ इथे शांत बसायला मिळालं की मन हलकं होऊन जातं. जर तुम्हालाही शहरापासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत थोडासा वेळ घालवायचा असेल तर हे बेटावर एकदाच नक्की भेट द्या. आज हा छोटासा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर ठिकाणांसाठी भटक्याजीराव सोबत असेच जोडले राहा. धन्यवाद.